तर मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मराठी विषयाचे 30 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. त्याचा पार्ट 6 बघणार आहोत आज. प्रश्न क्रमांक 1 बघा. तोंडात बोटे घालणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. ऑप्शन ए खूप भूक लागणे, ऑप्शन बी आश्चर्यचकित होणे, ऑप्शन सी गप्प बसणे, ऑप्शन डी भीती वाटणे. मित्रांनो, आज थोडं फास्टमध्ये घेऊया. कसं रॅपिड फायरसारखं तुम्ही व्हिडिओ पॉज करावे आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करावे आणि 30 पैकी किती उत्तर येते ते नक्की सांगावे. प्रश्न क्रमांक 1चे योग्य उत्तर ऑप्शन बी आश्चर्यचकित होणे. चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचे ऑप्शन शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. मित्रांनो, या प्रश्नाचं देखील उत्तर काय कमेंटमध्ये पॉज करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यावे, व्हिडिओला लाईक करावे आणि फक्त आमच्या सहकार्यासाठी YES कमेंटमध्ये टाईप करावे. मित्रांनो, ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे चांदण्यात. प्रश्न क्रमांक 3 बघा. खालीलपैकी पररूप संधी असणारा शब्द ओळखा. ऑप्शन ए घामोळे, ऑप्शन बी खिडकीत, ऑप्शन सी सांगेन, ऑप्शन डी करेल. मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा आणि कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या आणि त्यानंतर चेक करा तुम्ही दिलेले उत्तर योग्य आहे का ते. आपले उत्तर आहे ऑप्शन बी खिडकीत. प्रश्न क्रमांक बघा 4 विधान आहे. श आणि श, शहामृगाचा श आणि षटकुणाचा श या वर्णांना उष्मे म्हणतात कारण यांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते व घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. ऑप्शन ए विधान बरोबर असून कारण चुकीचे आहे, ऑप्शन बी विधान आणि कारण दोन्ही चुकीचे आहेत, ऑप्शन सी विधान आणि कारण दोन्ही बरोबर असून कारण हे विधानाचे अचूक स्पष्टीकरण आहे, ऑप्शन डी विधान आणि कारण दोन्ही बरोबर आहेत पण कारण स्पष्टीकरण चुकीचे आहे. व्यवस्थितपणे प्रश्न बघा मित्रांनो, पॉज करा, त्यानंतर ऑप्शन बघा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी विधान आणि कारण दोन्ही बरोबर असून कारण हे विधानाचे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक बघा 4 माळी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते. ऑप्शन ए माळ्या, ऑप्शन बी माळू, ऑप्शन सी माळी, ऑप्शन डी माळ्यांना. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पॉज करून द्या, ऑप्शन सी माळी. प्रश्न क्रमांक 6 30 पैकी किती गुण येणार आहे नक्की सांगा. मी निबंध लिहित असतो या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन ए अपूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन बी पूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन सी रीती वर्तमान काळ, ऑप्शन डी साधा वर्तमान काळ. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे रीती वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 7 भाषिक कौशल्ये आत्मसात करताना श्रवण कौशल्याचा विकास करण्यासाठी शिक्षकाने कोणत्या उपक्रमावर भर देणे सर्वाधिक योग्य ठरेल. मित्रांनो, एक गोष्ट सांगा, रॅपिड फायर चांगलं वाटते की तुम्हाला जे मी 5 सेकंद देतो प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ते योग्य वाटते तुम्हाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. ऑप्शन ए विद्यार्थ्यांना शुद्ध लेखन लिहायला सांगणे, ऑप्शन बी विद्यार्थ्यांना वर्गात मोठ्याने वाचायला लावणे, ऑप्शन सी विद्यार्थ्यांना कथा ऐकवून त्यावर आधारित प्रश्न विचारणे, ऑप्शन डी फळ्यावरील मजकूर पाहून लिहिण्यास सांगणे. काय राहणार आहे या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंटमध्ये द्या. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विद्यार्थ्यांना कथा ऐकून त्यावर आधारित प्रश्न विचारणे. प्रश्न क्रमांक बघा 8 प्रत्युपकार या शब्दाचा संधी विग्रह काय होईल. ऑप्शन ए प्रत्यू प्लस उपकार, ऑप्शन बी प्रति अधिक उपकार, ऑप्शन सी प्रत्य अधिक उपकार, ऑप्शन डी प्रति अधिक उपकार. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी प्रति अधिक उपकार. प्रश्न क्रमांक 9 सासू या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. ऑप्शन ए सासवा, ऑप्शन बी सासू, ऑप्शन सी सासवांना, ऑप्शन डी सासूवा. योग्य उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन ए सासवा. प्रश्न क्रमांक बघा 10 खालीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता. ऑप्शन ए शेजारी पाजारी, ऑप्शन बी प्रतिसाद, ऑप्शन सी यथाशक्ती, ऑप्शन डी आमरण. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. ऑप्शन ए शेजारी पाजारी याचं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 11 त्याने आता घरी जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन ए सकर्मक भावे, ऑप्शन बी अकर्मक भावे, ऑप्शन सी प्रदान कर्तून कर्मणी, ऑप्शन डी कर्तरी प्रयोग. अकर्मक भावे राहणार आहे उत्तर. प्रश्न क्रमांक बघा 12 उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल. ऑप्शन ए उंटीन, ऑप्शन बी उंटणी, ऑप्शन सी सांडणी, ऑप्शन डी उंटी. लक्षात ठेवायचं आहे, उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांडणी होते, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 13 अनुनासिक नसलेला वर्ण ओळखावा. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. या 4 पैकी बघा मित्रांनो कोणता शब्द राहणार आहे जे अनुनासिक नसलेला वर्ण आहे. ऑप्शन डी योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक बघा 14 एखादा विद्यार्थी न आणि न मधील उच्चारभेद स्पष्ट करू शकत नाही तर त्याला कोणत्या प्रकारचा दोष असू शकतो. ऑप्शन ए बी सी डी श्रवण दोष, उच्चार दोष, वाचन दोष, लेखन दोष. उत्तर आहे उच्चार दोष. अर्ध्यामध्ये आले आहे. लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 15 पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील विशेष्य कोणते. ऑप्शन ए पांढरे, ऑप्शन बी स्वच्छ, ऑप्शन सी दात, ऑप्शन डी मुखास. योग्य उत्तर आहे मित्रांनो सी दात. प्रश्न क्रमांक 16 डोळे झाकून घेणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय. ऑप्शन ए झोपणे, ऑप्शन बी दुर्लक्ष करणे, ऑप्शन सी डोळे मिटणे, ऑप्शन डी रागावणे. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी दुर्लक्ष करणे.
प्रश्न क्रमांक 17 समास ओळखा गैरहजर या शब्दाचा. ऑप्शन ए अव्ययी भाव समास, ऑप्शन बी तत्पुरुष, ऑप्शन सी द्वंद्व, ऑप्शन डी बहुव्रीही. पॉज करून उत्तर द्यायचं आहे. अव्ययी भाव समास होणार आहे प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 18 व्युत्पत्ती म्हणजे काय. ऑप्शन ए शब्दाची रचना, ऑप्शन बी शब्दाचे मूळ शोधणे, ऑप्शन सी शब्दाचा अर्थ, ऑप्शन डी शब्दाचा उच्चार. ऑप्शन बी शब्दाचे मूळ शोधणे. प्रश्न क्रमांक 19 मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणते. ऑप्शन ए मी, ऑप्शन बी बैलाला, ऑप्शन सी मारतो, ऑप्शन डी मार. योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी बैलाला. प्रश्न क्रमांक बघा 20 विधान आहे मराठीत ळ हा स्वतंत्र वर्ण मानला जातो कारण हा वर्ण संस्कृतमधून जशाचा तसा आलेला नाही, तो द्राविडी भाषेतून आलेला आहे. ऑप्शन ए बघा, ऑप्शन बी बघा, ऑप्शन सी बघा, ऑप्शन डी बघा. पॉज करा आणि या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी. दोन्ही विधाने बरोबर आहेत. द्राविडी भाषेतून आलेला शब्द आहे, अक्षर आहे. प्रश्न क्रमांक 21 विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. ऑप्शन ए अविशाल, ऑप्शन बी विघातक, ऑप्शन सी सदायक, ऑप्शन डी विनाशक. योग्य उत्तर राहणार मित्रांनो विघातक. प्रश्न क्रमांक 22 केवढी प्रचंड आग ही हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे. ऑप्शन ए प्रश्नार्थी, ऑप्शन बी उद्गारार्थी, ऑप्शन सी विधानार्थी, ऑप्शन डी आज्ञार्थी. ऑप्शन बी उद्गारार्थी आपलं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 23 अमृत या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. सुधा, पियुष, सलील, संजीवनी. योग्य उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक 23 सलील. प्रश्न क्रमांक बघा 24 ग्रंथ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. ऑप्शन ए तत्सम, ऑप्शन बी तद्भव, ऑप्शन सी देशी, ऑप्शन डी परभाषीय. प्रश्न क्रमांक 24 उत्तर आहे ऑप्शन ए तत्सम. प्रश्न क्रमांक 25 विभक्ती ओळखा. मुलांनी या शब्दाचं. ऑप्शन ए द्वितीया, ऑप्शन बी तृतीया, ऑप्शन सी चतुर्थी, ऑप्शन डी षष्टी. योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी तृतीया. प्रश्न क्रमांक बघा 26 दशांगुळे हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. ऑप्शन ए कर्मधारय, ऑप्शन बी द्विगु, ऑप्शन सी उपपद तत्पुरुष, ऑप्शन डी बहुव्रीही. पॉज करून उत्तर द्यायचं आहे. 30 पैकी किती गुण येणार आहे नक्की सांगायचे आहे. ऑप्शन डी बहुव्रीही उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 27 वर्गात अध्यापन करताना शिक्षकाने निगमन म्हणजे डिडक्टिव्ह पद्धतीचा वापर केला म्हणजे नेमके काय केले. ऑप्शन ए आधी उदाहरणे दिली व मग नियम सांगितला, ऑप्शन बी आधी नियम सांगितला व मग उदाहरणे दिली, ऑप्शन सी फक्त नियम लिहून दिले, ऑप्शन डी विद्यार्थ्यांकडून चर्चा करून घेतली. पॉज करा, वाचा आणि उत्तर नंतर द्या आणि बघा नंतर मी दिलेलं उत्तर बरोबर आहे का. ऑप्शन ए आधी नियम सांगितला व मग उदाहरणे दिली. प्रश्न क्रमांक बघा 28 धनुर्वात या शब्दाचा संधी विग्रह ओळखा. ऑप्शन ए बी सी डी तुमच्या समोर आहे. धनु अधिक वात, धनुर अधिक वात, धनु अधिक वात, ऑप्शन डी धनुष अधिक वात. योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी धनु अधिक वात. प्रश्न क्रमांक 29 गुलर या शब्दाचा अर्थ काय होतो. ऑप्शन ए गुलाबाचे फूल, ऑप्शन बी उंबराचे फळ, ऑप्शन सी गोड पदार्थ, ऑप्शन डी एक झाड. उत्तर द्यायचे आहे उंबराचे फळ हा उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 आवाहन या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन ए विसर्जन, ऑप्शन बी प्रतिवाहन, ऑप्शन सी आवाहन, ऑप्शन डी संवाहन. मित्रांनो 30 पैकी किती गुण आले सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर तुम्हाला हे फास्ट वाटलं असेल तर मला माफ करा. तुम्ही म्हणसाल तसं मी करण्याचा प्रयत्न करेल. आज थोडा माझ्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा यासाठी मी प्रयत्न केले. तर तुम्ही सांगाल तसं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. पण कमेंटमध्ये नक्की सांगा, YES नक्की टाईप करा आवडलं असेल तर. योग्य उत्तर आहे मित्रांनो विसर्जन. शेवटपर्यंत येण्यासाठी धन्यवाद. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि PDF डाउनलोड करा. थँक्यू सो मच.